सायटोप्लाझम बघतोय. सायटोप्लाझम मध्ये जे ऑर्गॅनल्स प्रेझेंट आहे ते बघतोय. त्याच्यामधला आपण एंडोप्लाझम रेटिक्युलम बघितलाय. आज आपण दोन क्वेश्चन आहेत त्याचे आन्सर बघणार. ते म्हणजे आपल्या सेलमध्ये सुसायडल बॅग कोणती आहे आणि पोस्ट ऑफिस कशाला म्हणतात, हे आपण दोन क्वेश्चनचं उत्तर आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, आज आपण चालू करतोय गॉल्जी ॲपरेटस. तर बघा, गॉल्जी ॲपरेटस मध्ये काय आहे? गॉल्जी ॲपरेटस काय आहे? इट इज रिस्पॉन्सिबल फॉर पॅकिंग, मॉडिफिकेशन अँड ट्रान्सपोर्ट. म्हणजे जे गॉल्जी ॲपरेटस आहे हे काय करतंय? मॉडिफिकेशन करण्यासाठी, त्याच्यानंतर पॅकिंग करण्यासाठी आणि ट्रान्सपोर्ट करण्यासाठी प्रोटीनला हेल्प करतंय. म्हणजेच प्रोटीन सिंथेसिस कुठे होतंय? रफ एंडोप्लाझम रेटिक्युलम मध्ये. त्याच्यानंतर येते गॉल्जी ॲपरेटस कडे आणि तिथं काय होतंय? ट्रान्सपोर्ट होतंय, मॉडिफिकेशन होतं आणि पॅकिंग होती. त्याच्यामुळं त्याला काय म्हणतात? गॉल्जी ॲपरेटसला काय म्हणतात? पोस्ट ऑफिस ऑफ द सेल. काय म्हणतात? पोस्ट ऑफिस म्हणतात आपल्या बॉडी मधलं. त्याच्यानंतर बघा, जे लायझोझोम आहेत, लायझोझोम काय करतात? लायझोझोम फॉर्म बाय गॉल्जी ॲपरेटस. गॉल्जी ॲपरेटस काय करतात? त्याला फॉर्म करतात आणि त्यांच्यामध्ये लायझोझोम मधली जी एक एन्झाईम सिक्रेट करतो ते म्हणजेच हायड्रोलायटिक एन्झाईम आणि त्याचं नाव काय? लायझोझाईम. जो हायड्रोलायटिक एन्झाईम आणि लायझोझाईम आहे हे कोण सिक्रेट करतं? लायझोझोम सिक्रेट करतं. ते काय करतं? ते जो एन्झाईम आहे तो काय करतो? आपल्या बॉडीमधील जे ब्रेकिंग डाऊन द बायोलॉजिकल प्रोसेस, बॉडी मधल्या ज्या कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम किंवा हे मेटाबॉलिझमच्या ज्या प्रोसेस आहे त्यांना काय करतो? ब्रेक डाऊन करण्याचं काम करतो. कोणता? हायड्रोलायटिक एन्झाईम. त्याच्यामुळं त्या प्रोसेसला नाव काय पडलेलं आहे? ऑटोलायसिस. ऑटोलायसिस म्हणजेच काय की एखादा हार्मोन हा स्वतः सिक्रेट करायचा आणि स्वतःलाच हानिकारक असणे त्याला म्हणतात ऑटोलायसिस. त्याच्यामुळं जे लायझोझोम आहे त्याला काय म्हणलेलं आहे आपण? सुसायडल बॅग. बघा, बॅग किंवा गार्बेज सिस्टीम किंवा त्यालाच आपण डिस्पोजल पण असं म्हणतात. बघा, दोन क्वेश्चन ते म्हणजेच पोस्ट ऑफिस ऑफ द सेल म्हणल्याच्या नंतर कोण? गॉल्जी ॲपरेटस. आणि जर का सुसायडल बॅग किंवा डिस्पोजल विचारलं किंवा गार्बेज ऑफ द सेल म्हणलं ते राहत आहे लायझोझोम. कारण तो स्वतःच एन्झाईम तयार करतो आणि ते स्वतःलाच हानिकारक असतो म्हणजे ऑटोलायसिस घडतं. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात? सुसायडल बॅग म्हणतात. तर ध्यानात ठेवा, हे दोन क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत आपल्या